नमस्कार, स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये. आज आपण वटपौर्णिमा स्पेशल ब्लाऊजचे काही डिझाईन्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये ही पहिली डिझाईन, याच्यामध्ये बॅक साईडला अशा पद्धतीनं पानगळ्याचा शेप दिलेला आहे. याच्यामध्ये जे काठ होते त्याचा वापर करून ही डिझाईन बनवलेली आहे. तसेच जे काठ शिल्लक राहिलेला होता तो आपण स्लीव्जला खाली थोडासा वापरलेला आहे, जेणेकरून त्याचा लुक हा चेंज होणार नाही. आणि असे हँगिंग लटकन याला दिलेले आहेत. हा आहे दुसऱ्या प्रकारचा ब्लाऊज. याच्यामध्ये अशा प्रकारे बॅक नेक दिलेला आहे. फ्रंट नेक बी गोल न ठेवता अशा पद्धतीने केलेला आहे. लटकन असे दिलेले आहेत. स्लीव्जला थोडासा पब दिलेला आहे. हा आहे मटका गळा. याला आपण मटका गळा केला आहे आणि सिंपल अशी लेस लावलेली आहे. याच्या स्लीव्ज छोट्या आहेत. याला सुद्धा पुढच्या गळ्याला आपण अशा पद्धतीनं गोल आकार न देता असा आकार देऊ शकतो. बॅकला अशा पद्धतीनं गळा दिलेला आहे. याच्या स्लीव्जला एकदम छोटी अशी डिझाईन तयार केलेली आहे. हा आहे कलांजली पैठणीवरचा ब्लाऊज. याला अशा पद्धतीनं हा ब्लाऊज तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मोराची डिझाईन ही बरोबर हातावरती आणलेली आहे. हा याचा काठाचा वापर करून बॅकला अशा पद्धतीनं लेस लावलेली आहे. हा सुद्धा कलांजली पैठणीवरचाच ब्लाऊज आहे. त्याला हातावरती मोराची डिझाईन आहे आणि याला हँगिंग लटकन्स दिलेले आहेत. बॅकला हा लोटा गळा होता, त्यामुळं अशा पद्धतीनं तो गळा तयार केलेला आहे. मोराची डिझाईन बरोबर एका साईडला आहे. हा आहे आरीवर्कचा ब्लाऊज. या ब्लाऊजवरती सिंपल अशी डिझाईन बनवलेली आहे. तसंच भाईला जरा जास्त हायलाईट केलं आहे. ह्याला अशा हँगिंग लटकन्स दिलेत. तसेच भाईवरती अशा बुट्ट्या बनवून त्यालाही हँगिंग लटकन्स दिलेले आहेत, जेणेकरून याचा लुक अजून छान दिसेल. पुढच्या साईडला सिंपल अशी पट्टी दिलेली आहे. हा असाही तुम्ही आरी वर्क ब्लाऊज तयार करून घेऊ शकता. याच्यासाठी हा बोटनेकचा ब्लाऊज आहे. या स्लीव्जला अशा पद्धतीनं डिझाईन ही तयार केलेली आहे. अशा मध्ये मध्ये ह्याच्यावरती बुट्ट्या तयार केलेल्या आहेत. फ्रंटला अशी एक पट्टी दिलेली आहे आणि असे हँगिंग लटकन दिलेले आहेत. हा सुद्धा एक आरी वर्कचाच ब्लाऊज आहे. याला अशा पद्धतीनं फ्रंट साईडला अशी डिझाईन तयार केलेली आहे. तसेच बॅकला काही बुट्ट्यांची डिझाईन तयार केलेली आहे आणि स्लीव्जवर सुद्धा अशाच बुट्ट्यांचा वापर हा केलेला आहे. इथे बुट्ट्या या जास्त छोट्या न करता अशा छान हायलाईट होतील अशा पद्धतीनंच या दिलेल्या आहेत. या ब्लाऊजवरती लेसचा वापर करून अशा पद्धतीनंही ब्लाऊज हा तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता की स्लीव्जला पुढे सुद्धा लेस लावलेली आहे. खूपच छान या लेसमुळं लुक आलेला आहे. यातील कोणती डिझाईन तुम्हाला जास्त आवडली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.